काय सध्या कुणाला उद्योग नाहीये. मराठी आपली मातृभाषा आहेच, त्याबद्दल कुणाचं दुमत नाही. प्रत्येक राज्याला आपली आपली जी काही मातृभाषा असते त्याबद्दल आपुलकी आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, ती टिकली पाहिजे. आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिला. खूप वर्ष हे प्रकरण दिल्लीमध्ये पडून होतं, परंतु कुणी करण्याचं धाडस दाखवलं नाही. ते NDA सरकारने दाखवलं, मोदी साहेबांनी दाखवलं आणि त्याचे कार्यक्रम पण आम्ही त्या ठिकाणी घेतले. आता मराठी भाषा भवन मरीन ड्राईव्हला अतिशय चांगल्या प्रकारची वास्तू आम्ही त्या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे. प्लॅन सगळा तयार झालेला आहे, निधीची कुठली कमतरता नाही. आणि हे करत असताना जसं जगात मॅक्झिमम भाषा चालते ती इंग्रजी चालते, त्याच्यामुळं तुमच्या आमच्या कुणाच्याही घरात नवीन पिढीला महाराष्ट्रात राहायचं असेल तर त्याला मराठी आलंच पाहिजे. त्याचबरोबर भारतामध्ये अनेक राज्यांच्यामध्ये हिंदी पण चालतं. काही जण म्हणतात ती राष्ट्रभाषा आहे, पण त्याच्यावर वाद आहे. मला त्या वादात शिरायचं नाही. हे बाकीच्यांना सध्या कुणाला उद्योग नाहीत ना, काम नाही ना, ते असले वाद काही ना काही घालतात आणि त्याच्यातच ते वेळ घालवतात. आणि इंग्रजी ही जगात बहुतेक देशामध्ये चालते, त्याच्यामुळं ती पण भाषा आली पाहिजे. अशा तिन्ही भाषेला महत्त्व आहे, पण शेवटी आपली स्वतःची मातृभाषा तिला नंबर 1चं स्थान आहे. असा एक आरोप होतो की संघाला हिंदी राष्ट्र बनवायचं, हिंदू राष्ट्र नाही, तर त्यामुळे मग मी सांगितलं ना, आज समोरच्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांना कुठला मुद्दा राहिलेला नाही. आज खरं तर उन्हाची तीव्रता आहे, उष्माघात त्या ठिकाणी काही लोक जात आहेत, टेम्परेचर खूप वाढलेलं आहे, पाण्याचे साठे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत आहे. यंदा हवामान खात्याने नाही, वेगवेगळे जागतिक पातळीवर जे अंदाज व्यक्त केले जातात, जे काही साधारण काय वेदर राहील किंवा पावसाची परिस्थिती काय राहील, त्याच्यामध्ये 103 ते 105% पाऊस राहील. त्याच्यामुळे एक समाधान शेतकरी वर्गामध्ये आहे, परंतु तो पडला पाहिजे, कारण अंदाज तो खरा ठरावा एवढीच आमची पांडुरंगाचरणी प्रार्थना आहे. दादा, नाशिकचे जे